आज आपण पाहणार लॉरेन्स कोलबर्ग मोरल डेव्हलपमेंट नैतिक विकास या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग शुरू करूया. लॉरेंस कोलबर्ग इन्होंने नैतिक विकास का सिद्धांत दिया है. इन्होंने बच्चों को हिंज की सुविधाएं जैसी कहानियां सुनाई है उसमें. म्हणजे लॉरेन्स कोलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. यांनी मुलांना हिंज डिलिम्या दुविधा सारख्या अनेक गोष्टी ऐकवल्या आणि त्यातून आपण हे डेव्हलपमेंट प्रॉपर पद्धतीने पाहणार आहोत. इन्होंने अपने प्रयोग में पूर्ण रूप से पुरुषों को लिया है. म्हणजे यांनी काय केलंय, सर्व गोष्टीत काय केलंय, मेल म्हणजे पुरुष जातीवरती पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. इसलिए इस सिद्धांत को जेंडर बेस्ड थेरी भी कहा जाता है. याच्यामुळे याला काय म्हणतात, जेंडर बेस्ड थेरी. जर परीक्षेला आलं जेंडर बायस थेरी कोणती, तर लॉरेन्स कोहलरची ही थेरी ओळखली जाते. कैरोल गैलीलियन कोलर्स की छात्रा भी इनका मानना था कि थेरी फेमिनिस्टिक परस्पेक्टिव्ह नारीवादी नैतिका को ध्यान नाही रखती. म्हणजे फिमेल काय जे आहे त्यांच्या संबंधात ही थेरी नाही, फक्त मेल कॅन्डिडेट साठी ही थेरी. सही का गलत का पहचाना नैतिकता कहलाती है. म्हणजे हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे ओळखणे ही नैतिक विकास आपण ओळखला जातो. आता नैतिक तर्क म्हणजे काय? नैतिक तर्क म्हणजे मोरल डिसिजन. नैतिक तर्क म्हणजे काय? मोरल डिसिजन. आता मोरल डिसीजन लेने के लिए थिंकिंग का प्रयोग करना पड़ता है. मोरल रिझनिंग उसे कहे जाते हैं. म्हणजे एखादा मोरल डिसिजन घ्यायचा असेल त्याला विचार करावा लागतो आणि त्या विचार करण्याला मोरल रिझनिंग असं म्हणतात. काय म्हणतात त्या विचार करण्याच्या तरकीला? मोरल रिझनिंग असा हे आपण म्हटलं जातं. नैतिक तर्क दुविधा वाले सिचुएशन में फैसला लेने के लिए जो तर्क शक्ति का उपयोग करता है वैसे नैतिक तर्क कहलाते हैं. म्हणजे नैतिक तर्क म्हणजे काय? एखाद्या जर आपण अडचणीत आलो, एखाद्या अडचणीच्या सिच्युएशन मध्ये आलो, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा त्यात वापरली जाणारी शक्ती किंवा तर्क त्याला आपण मोरल रिझनिंग असं म्हणतो. कोहलबर का नैतिक विकास सिद्धांत जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत से इंस्पायर्ड आहे. म्हणजे जो काय कोलबर्गचा नैतिक सिद्धांत आहे तो जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतावरती इन्स्पायर बनून बनलेला आहे. आता म्यूज मेथड मोरल डायलेन्सिस नैतिक दुविधा आहे. म्हणजे आता ह्यासाठी आपण पाहणार आहोत. आता 3 लेव्हल्स आणि 6 स्टेजेस आहे. हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो. कोहलबर्गची 3 लेव्हल्स होती, 6 स्टेजेस होते. हे मग 3 लेवल आणि 6च्या 6 स्टेज आपण पाहणार आहोत. त्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. इन लेवल में बच्चे को अपनी कोई नैतिकता नहीं होती और बड़ों की कोई मान्यता नहीं होती. आता पहिली जी स्टेज आहे प्री कन्व्हेन्शन म्हणजे पूर्व परंपरागत मोरल लॉजिक डिशनल बेस्ड ऑन एक्सटर्नल कन्सिक्वेन्सेस पनिशमेंट अँड ऑब्सेन्स. म्हणजे याच्यात काय असणार, दंड और आज्ञा पालन. म्हणजे बच्चा सजा से बचने के लिए काम करता है. चोरी करूंगा तो मैं मारूंगी. म्हणजे या स्तरावर मुलाची कोणतीही नैतिकता नसते. तो मोठ्याने काय होतो, ऐकतो. मुले शिक्षेपासून वाचण्यासाठी काय करत असतात, काम करत असतात. म्हणजे टीट फॉर टॅट जी दुसरी आहे स्टेज 2 म्युच्युअल एक्सचेंज. टीट फॉर जैसे को तैसा. जैसे को तैसा अगर तुमने मेरी पेंसिल तोड़ी तो तुम्हें तुम्हारी कॉपी फाड़ दूंगा ऐसे बच्चे कहते. यालाच म्हणतात टीट फॉर टॅट. जशी जर तू माझी पेन्सिल घेतली तर मी काय करेन, तुझी वहीच फाडून टाकन. ही म्युच्युअल एक्सचेंज सुद्धा याला म्हणतात. ही काय असणार आहे, लेव्हल 1च्या 2 स्टेज आपल्याला पाहायला मिळतात. पनिशमेंट ऑब्सेन्स आणि म्युच्युअल एक्सचेंज. म्हणजे पूर्व परंपरागत 4 ते 10 वर्षासाठी ही लेव्हल 1 आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर आहे लेव्हल 2. आता लेव्हल 2 मध्ये काय, कन्व्हेन्शन पारंपरिक स्तर 10 ते 13 वर्षासाठी हा स्तर आपल्याला पाहायला मिळतो. आता यहाँ बच्चा समाज के नियमों को मानता है. जैसे कि गुड बॉय गुड गर्ल, अच्छा लड़का अच्छी लड़की. बच्चों दूसरे की तारीफ पाना चाहते हैं. मैं होमवर्क करूंगा ताकि टीचर मुझे गुड बॉय बोले. म्हणजे मुले इथे समाजाचे नियम काय करतात, पालन करतात. काय पालन करतात, तर मी गृहपाठ करेन जेणेकरून शिक्षक मला काय म्हणतील, गुड बॉय म्हणतील किंवा गुड गर्ल म्हणतील. हा त्याचा स्टेज 3 आहे. नंतर स्टेज 3 लॉ ऑफ ऑर्डर कानून व व्यवस्था. यहाँ बच्चों को लगता है कि नियम पत्थर की लकीर है. रेड लाइन नहीं तोड़नी चाहिए. चाहे कोई भी मर रहा हो, नियम नहीं बदला जा सकता. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था इथं मुलाला वाटते की नियम काय आहे, अडळ आहे.
समजा एखाद्या सिग्नलला लाल दिवा लागला तर तोडायचा नाही. मग कुणी मरत का असाना नियम बदलले जाऊ शकत नाही. असं ह्या स्टेज 4 मध्ये लॉ आणि ऑर्डरमध्ये त्या विद्यार्थ्याला समजलं जातं. त्यानंतरची पुढची लेव्हल आहे लेव्हल 3 पोस्ट कन्व्हेन्शन उत्तर परंपरागत 13 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या. मग आता ह्या स्टेजवरती पोहोचताना सोशल कन्स्ट्रक्ट आणि युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल्स ह्या 2 स्टेज आपल्याला पाहायला मिळत असतात. आता स्टेज नंबर 5 पाहूया. सोशल कॉन्स्ट्रक्ट सामाजिक अनुबंध. यहाँ व्यक्ति को लगता है नियम लोगों की भलाई के लिए है. अगर किसी भी जान बचानी है तो नियम तोडा जा सकता है. चेंज टू रूल किया जा सकता है. म्हणजेच आपल्याला पाहायचंय की सामाजिक अनुबंध इथं व्यक्तीला वाटते नियम लोकांच्या कशासाठी आहे? भल्यात आहे. भल्यासाठी सगळे तयार केलेत. मग कोणाचा जीव वाचवायचा असेल तर आपण कोणत्याही पद्धतीने नियम तोडू शकतो. त्यानंतर स्टेज 6 सार्वभौमिक नैतिक सिद्धांत युनिवर्सल इथिकल प्रिंसिपल. यह स्टेज गांधी जी और नेल्सन मंडेला जैसी है. यह व्यक्ती अपनी जान देकर भी दूसरों को मानवाधिकार की रक्षा करता है. जसं की ही अवस्था गांधीजी असतील किंवा नेल्सन मंडेला यासारखी जे मोठे व्यक्ती आहेत हे व्यक्ती स्वतःचा जीव देऊन सुद्धा मानवाधिकार ह्युमन राईटचे रक्षण करू शकतात. म्हणजे ही स्टेजची आपल्याला पाहायला मिळत असते. क्रिटिझम ऑफ कोहलबर्ग आलोचना जी है केरोल गिलियन ने कोहलबर्ग की आलोचना की. कुणी केलेली आहे? केरोल गिलियन ने काय केलेलं आहे? कोहलबर्ग की आलोचना. उन्होंने कहा था कि ये सिद्धांत जेंडर बायस लिंग भेद वाला है. कोई महिलाओं की नैतिकता को कम आका, महिलाओं में केयर देखभाल का भाव ज्यादा होता है जबकि पुरुषों में जस्टिस का यानी न्याय का ज्यादा प्रभाव होता है. म्हणजे कॅरोल गिलियन यांनी काय केलं? कोहलबर्ग यांवरती टीका केली. त्यांनी काय सांगितले की ज्या आहेत त्यांनी सांगितले की जेंडर बायस लिंगभेदी ही तुम्ही केलेली आहे. कोहलबर्गनी महिलांच्या नैतिकेला कमी लेखले. महिलांची केअर काळजीची भावना कशी असते? जास्त असते. आणि पुरुषांमध्ये जस्टिस म्हणजे न्याय देण्याची भावना कशी असते? आपल्याला जास्त असते. म्हणजे और दूसरी आलोचना ये सिद्धांत संस्कृतीवर पर लागू नहीं करता. और दूसरी टीका है की सिद्धांत पर संस्कृतीवर लागू होत नाही. म्हणजे बाकीच्या ज्या दुसऱ्या हे आहेत क्रिटिझम आहेत त्या आलोचना आहेत त्या त्या दुसऱ्या ठिकाणी लागू होत नाही. अशा प्रकारचा हा सही गलत का निर्णय मोरल डिसीजन मेकिंग नैतिकता सही गलत और राइट को पहचानना होता है. नैतिक तर्क जो होता है सही गलत और थिंकिंग प्रोसेस दुविधा डायलेमिया वाली स्थिति में फैसले आने का तर्क थिंकिंग का प्रयोग करते. तसेच आपण यात पाहिले की कोलबर्ग का सिद्धांत जीन पियाजे की संज्ञानात्मक विकास पर प्रेरित म्हणजे इन्स्पायर है. म्हणजे त्यानंतर 4 चरण पूर्व परंपरा प्री कॉन्वेंशन लेवल पाया 4 से 10 साल तक नैतिकता बाहर कारक एक्सटर्नल फैक्टर पर क्या करती है? नहीं. पहिलं काय आहे? आज्ञाकारिता आणि दंड अभिविन्यास पनिशमेंट एंड ऑप्शन ऑब्जेक्ट बच्चा सजा से बचने के लिए नियम का पालन करता है. त्याची स्टेज 2 आहे व्यक्तिगत और विनिमय टीट फॉर टे जैसे को तैसा जैसी हमने देखा है अभी स्टेज 2 होता है. तो बाद में जो होता है परंपरागत स्तर कन्वेंशन लेवल 10 के 13 साल के लिए समाज के नियम को अपनाना इनर्सलाइज रूल ऑफ सोसाइटी उसमें स्टेज 3 और स्टेज 4. स्टेज 3 होती गुड बाय गुडगर्ल पारंपरिक इंटरपर्सनल रिलेशनशिप हॉनेस्टी अप्रूवल प्रेज जैसा. आणि स्टेज 4 जैसी होती सामाजिक व्यवस्था बनाए रखने के लिए रूल्स आर कॅनॉट ब्रोकन इट म्हणजे रूल कोणीही तोडू शकत नाही. त्यानंतर स्टेज 3 आहे सॉरी लेवल 3 आहे उत्तर परंपरागत स्तर पोस्ट कन्व्हेन्शन लेवल आयु की 1300 प्लस म्हणजे 14 प्लस चे वय या ठिकाणी पाहायला मिळतात. ते स्टेज 5 आहे सामाजिक अनुबंध और व्यक्तिगत अधिकार सोशल कन्स्ट्रक्ट इनिशियल राईट म्हणजे हे महत्वपूर्ण आहे. फिअर इज अ नॉट प्लेस इन अ स्कूल. त्यानंतर स्टेज 6 आहे सार्वभौमिक नैतिक सिद्धांत युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल अंतरात्मा की आवाज. म्हणजे हे सगळे पॉइंट आपण पाहिलेले आहे. आणि क्रिटिलिझम म्हणजे काय? यह सिद्धांत नारीवादी नैतिकता का ध्यान नाही रखता. कार्ल गेलिन यांनी त्यांच्यावर आक्षेप केला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. लिंग पूर्व कोलबर्गने आपले प्रयोग में पूर्ण रूप से पुरुष ऑल बॉयज को किया है. कैरोल गिलियन कोलबर्ग का शिष्य का मानना था की महिलाओं की नैतिक केअर पर आधारित आहे. म्हणजे महिला जे असतात ते देखभाल जास्त करू शकतात आणि जे पुरुष असतात ते जस्ट न्याय संदर्भात जोर देऊ शकतात. ही जी कल्चर बाय सांस्कृतिक पूर्वाग्रह ये सिद्धांत सभी संस्कृति को समान रूप से लागू नहीं होता. कोलबर्ग का सिद्धांत पश्चिमी संस्कृति वेस्टर्न कल्चर में ज्यादा प्रेरित होता है.